हॅलो फ्रेंड्स, आज आपण रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप या एका नवीन चॅप्टरकडे वळणार आहोत. रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप म्हणजेच भागीदारी संस्थेची पुनर्रचना. आता आपल्याला सर्वांना माहिती आहे, दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊन व्यवसायाची सुरुवात करतात, त्याला आपण पार्टनरशिप असं म्हणतो. पार्टनरशिपमध्ये 2, 3, 4 अशा अनेक व्यक्ती असू शकतात. आता यामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट्स आपण लक्षात घ्यायचे आहेत, त्यासाठी काही शब्दार्थ आहेत. रिकॉन्स्टिट्यूशन म्हणजेच पुनर्रचना. ॲडमिशन म्हणजे प्रवेश, म्हणजे नवीन भागीदाराला आपण आपल्या भागीदारी संस्थेमध्ये दाखल करून घेऊ शकतो, परंतु सर्व आपले भागीदार आहेत यांच्या संगनमताने त्यांची संमती असेल तरच, त्याला फ्री कन्सेंट म्हणतो आपण. रेशो म्हणजे प्रमाण, जो काही आपला प्रॉफिट असतो, लॉस असतो, तो आपण काही प्रमाणामध्ये सर्व भागीदारांमध्ये वाटतो, त्याला आपण रेशो म्हणतो, प्रोपोर्शन म्हणतो. इन्क्रीज म्हणजे वाढणे. डिक्रीज अपोजिट शब्द आहे, डिक्रीज म्हणजे कमी होणे, डिक्रीजला आपण रिड्यूस सुद्धा म्हणू शकतो. टेकन ओव्हर म्हणजे घेणे. रेज म्हणजे वाढवणे. रिटर्न ऑफ WRITTEN रिटर्न ऑफ म्हणजे काढून टाकणे. ब्रिंग इन किंवा ब्रॉट इन म्हणतो, आणणे. रिटेन म्हणजे ठेवणे. रिव्हॅल्युएशन म्हणजे पुनर्मूल्यांकन, म्हणजे आपण वस्तूची किंमत बदलतो, त्याला आपण रिव्हॅल्युएशन असं म्हणतो. आता रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप म्हणजेच काय की चेंज इन द फॉर्म ऑफ पार्टनरशिप, म्हणजे भागीदारी जे आहे त्या भागीदारीचं स्वरूप बदलणे, त्याला आपण रिकॉन्स्टिट्यूशन म्हणतो. आता रिकॉन्स्टिट्यूशन म्हणजे कोणकोणत्या स्वरूपाचं आपले बदल होतात, तर पहिला बदल आहे चेंज इन रेशो. उदाहरणार्थ समजा एखादी भागीदारी संस्था, त्याच्यामध्ये A, B आणि C असे 3 पार्टनर्स असतील आणि त्यांचा रेशो हा 1:1 असेल आणि कालांतराने त्यांना तो रेशो चेंज करायचा असेल. उदाहरणार्थ त्यांचा रेशो जर 3:2:1 करायचा असेल तर त्याला आपण रिकॉन्स्टिट्यूशन असं म्हणतो. मग चेंज इन रेशो असेल तर त्याला रिकॉन्स्टिट्यूशन म्हणतात. ॲडमिशन, आता ॲडमिशन म्हणजे काय, तर फॉर एक्झाम्पल असं गृहीत धरूयात A आणि B असे 2 भागीदार आहेत आणि त्यांची भागीदारी संस्था गेले 5 वर्ष झालं सुरू आहे, परंतु काही कारणासाठी त्यांना आणखी एक नवीन भागीदाराची आवश्यकता आहे आणि त्यांनी संगनमताने C या नवीन भागीदाराला आपल्या भागीदारीमध्ये प्रवेश द्यायचं ठरवलं, तर त्याला आपण ॲडमिशन ऑफ ए न्यू पार्टनर असे म्हणतो. तसंच रिटायरमेंट म्हणजे काय, तर एखाद्या भागीदाराला निवृत्ती देतो. उदाहरणार्थ समजा A, B आणि C असे 3 भागीदार आहेत आणि त्यामधील C आहे, त्याने जर निवृत्ती घ्यायचं ठरवलं, त्याने जर असं सांगितलं की मला आता यापुढे या व्यवसायात राहायचं नाही आहे आणि मी स्वेच्छेने या व्यवसायातून बाहेर पडू इच्छित आहे, तर तो त्या व्यवसायातून निवृत्ती घेऊ शकतो. त्याचा जो काही प्रॉफिट असेल, जे काय कॅपिटल असेल ते त्याला आपण परत करतो. म्हणजे नवीन भागीदारी संस्थेत फक्त A आणि B हे 2च भागीदार असणार आहेत. C हा रिटायरमेंट घेतोय. आणि तिसरा प्रकार आहे तो आहे डेथ, म्हणजेच उदाहरणार्थ A, B आणि C हे 3 भागीदार आहेत, त्यापैकी C याचा जर मृत्यू झाला तर त्या भागीदारी संस्थेमध्ये 2च भागीदार उरतात, A आणि B, त्याला आपण म्हणतो. या सर्व प्रकारला ॲडमिशन, रिटायरमेंट, डेथ यालाच आपण म्हणतो रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप. आता याच्यामध्ये काही जे पार्ट्स आहेत हे तुम्हाला लक्षात घेणं आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचे पॉईंट्स, ह्याच्यामध्ये 2 प्रकारचे रेशो आपण कॅल्क्युलेट करणार आहोत, ते आपण नंतर पाहणारच आहोत. त्यापैकी पहिला आहे न्यू रेशो, त्याला आपण न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो म्हणतो. उदाहरणार्थ समजा ओल्ड फर्ममध्ये A आणि B हे 2 पार्टनर्स आहेत आणि त्यांचा रेशो इक्वल असेल असं गृहीत धरूयात. फॉर एक्झाम्पल त्यांच्या व्यवसायाला जर 50,000 रुपये नफा झाला तर तो कसा डिस्ट्रीब्यूट करून घेणार, दोघांना हाफ म्हणजे 25,000 आणि 25,000 रुपये. ओके. आता जर त्यांनी नवीन भागीदाराला भागीदारीमध्ये प्रवेश दिला आणि त्याचं नाव असेल C, तर मात्र त्यांचा रेशो 1:1 राहणार नाही. मग त्यासाठी आपल्याला कोणता रेशो काढावा लागेल, न्यू रेशो काढावा लागेल, कारण की हा जो नफा आहे प्रवेश दिल्यानंतर जो काही नफा होईल तो नफा दोघांमध्ये न वाटता आता किती जणांमध्ये वाटावा लागेल, 3 मध्ये वाटावा लागेल. आणि असं गृहीत धरूयात आपण जर त्यांचा रेशो 2:1 आला असं गृहीत धरलं, जर नवीन रेशो आपण कॅल्क्युलेट केला आणि तो किती आलेला आहे 2:1 आला, तर हे 25,000 न देता 50,000 2:1 म्हणजेच अनुक्रमे 20,000
आणि 10,000 या प्रमाणात वाटावे लागतील. म्हणजेच जर आपण नवीन भागीदाराला प्रवेश दिला तर आपल्याला न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो कॅल्क्युलेट करावा लागेल. हे कसा कॅल्क्युलेट करायचा असतो तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणारच आहोत. पण त्यापूर्वी हा न्यू रेशो कॅल्क्युलेट केल्यानंतर नवीन भागीदाराला काही शेअर द्यावा लागतो. म्हणजे जो आपला नफा आहे तो नफा आता दोघांमध्ये न वाटता आपण किती जणांमध्ये वाटणार आहोत? 3 जणांमध्ये वाटणार आहोत. हा झाला पहिला रेशो आपण शिकायचा आहे. दुसरा रेशो आहे सॅक्रिफाईस रेशो. आता सॅक्रिफाईसचा अगदी शब्दशः अर्थ घेतला तर त्याला आपण म्हणतो त्याग. म्हणजेच काय तर यामध्ये मग अशीच आपण एक उदाहरण जास्तीचं घेतलेलं आहे. न्यू रेशो आपण कॅल्क्युलेट केला. आता न्यू रेशो म्हणजेच काय की जुन्या भागीदारांमध्ये आपण इक्वली डिस्ट्रीब्यूट करत होतो. म्हणजे दोघांना आपण प्रॉफिट 25,000 वाटत होतो. आता नवीन भागीदार आल्यामुळे त्यांचा जो शेअर आहे, त्यांचा जो रेशो आहे तो काय झालेला आहे? कमी झालेला आहे. म्हणजेच त्यांच्या नफ्यामधील, त्यांच्या रेशोमधील काही हिस्सा त्यांनी सॅक्रिफाईस केला. तो कोणासाठी केलेला आहे? न्यू पार्टनरसाठी केलेला आहे. आता याच एक्झाम्पलमध्ये पाहूयात आपण. 50,000 रुपये जर 2च पार्टनर असतील तर कसे वाटणार होतो? 25,000 आणि 25,000. परंतु नवीन भागीदाराला प्रवेश दिल्यामुळे त्यांचा हिस्सा जो आहे तो कमी झालेला आहे. 25,000 पैकी एला फक्त किती मिळाले? 20,000. म्हणजे त्याने किती रुपये सॅक्रिफाईस केलेले आहेत? 5,000 रुपये सॅक्रिफाईस केले नफ्यामधील. बीने सुद्धा 25,000 पैकी 20,000 नफा घेतला. म्हणजे त्याने किती सॅक्रिफाईस केलेले आहेत? 5,000. हे 5,000 आणि हे 5,000 असे 10,000 रुपये त्यांनी कोणासाठी सॅक्रिफाईस केलेले आहेत? सी साठी. म्हणजे आपल्याला या उदाहरणामध्ये आणखी कोणता रेशो काढायचा आहे? सॅक्रिफाईस रेशो हा सुद्धा आपल्याला काढायचा आहे. आता हा रेशो सर्व ठिकाणीच काढावा लागतो का? तर नाहीये. जर उदाहरणामध्ये तुम्हाला ओल्ड रेशो प्लस न्यू रेशो हे दोन्ही रेशो दिले असतील तरच तुम्हाला सॅक्रिफाईस रेशो काढावा लागतो. हा सुद्धा आपण पार्ट पाहणार आहोत. आता ऍडमिशन टॉपिकमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर नवीन भागीदाराला आपल्याला प्रवेश द्यायचा आहे. रिकॉन्स्टिट्यूशन मधला आपण पहिला पार्ट आज पाहणार आहोत तो आहे ऍडमिशन. नंतर आपण रिटायरमेंट आणि डेथ हे पार्ट पाहूयात. आणि ऍडमिशन हा अत्यंत महत्वाचा पार्ट आहे, नीट समजून घ्या. आता ऍडमिशन करतोय, एखाद्या व्यक्तीला आपण प्रवेश देतोय नवीन भागीदार म्हणून, तर त्या व्यक्तीला आपण असाच प्रवेश देणार नाही. त्यासाठी काही कारणं सुद्धा आहेत. आपण नवीन भागीदाराला का प्रवेश देतो तर आपलं कॅपिटल इन्क्रीज होणार आहे, त्यामध्ये भांडवल वाढणार आहे. आणि जर भांडवल वाढलं तर आपली उत्पादन क्षमता वाढते आणि आपला प्रॉफिट हा सुद्धा वाढतो. कॅपिटल इन्क्रीज करण्यासाठी असेल, जो नवीन भागीदार येणार आहे त्याचं स्किल किंवा त्याचं नॉलेज याचा सुद्धा आपल्याला उपयोग होणार आहे. किंवा जो नवीन भागीदार आहे त्याचं रेप्युटेशन असेल तर त्याचाही आपल्याला व्यवसायामध्ये उपयोग होणार आहे. मग या कारणासाठी आपण नवीन भागीदाराला प्रवेश देतो. आता नवीन भागीदाराला प्रवेश दिल्यानंतर त्या भागीदाराला आपल्या व्यवसायात प्रवेश घेण्यासाठी त्याचं स्वतःचं भांडवल व्यवसायामध्ये आणावं लागणार आहे. एक लक्षात घ्यायचा, कोणताही भागीदार जर भागीदारी संस्थेमध्ये दाखल होत असेल तर त्याला त्याचे भांडवल स्वतंत्रपणे व्यवसायात आणावं लागणार आहे. आणि हे भांडवल एकतर रोख रकमेच्या स्वरूपात आणू शकतो किंवा वस्तूच्या स्वरूपात म्हणजे मालमत्तेच्या स्वरूपात आणू शकतो. आणि दुसरा महत्वाचा पार्ट आहे, आपला जो व्यवसाय आहे हा गेले कित्येक वर्ष मार्केटमध्ये असतो, बाजारामध्ये असतो आणि या व्यवसायाने काही नावलौकिक मिळवलेलं असतं आणि त्या नावलौकिकाची किंमत सुद्धा नवीन भागीदाराला आणावी लागते. त्याला आपण गुडविल असं म्हणतो. म्हणजेच नवीन भागीदार जेव्हा व्यवसायामध्ये येणार आहे किंवा नवीन भागीदाराला आपण जेव्हा व्यवसायात प्रवेश देणार आहोत तेव्हा त्या भागीदारास व्यवसायात भांडवल आणि गुडविल म्हणजेच नावलौकिक याची रक्कम व्यवसायामध्ये आणायची असते. आता याच्या ज्या जर्नल एंट्रीज आहेत त्या एंट्रीज आपण व्यवस्थित पाहणार आहोत. त्या एंट्रीज कोणत्या आहेत त्या मी इथे लिहून ठेवलेल्या आहेत. आता रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप त्यातील आपण पहिला पार्ट आज पाहणार आहोत, ऍडमिशन ऑफ ए न्यू पार्टनर. नवीन भागीदाराला भागीदारी संस्थेमध्ये प्रवेश देणे. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे की जो नवीन भागीदार व्यवसायात येणार आहे त्याने सर्वप्रथम व्यवसायामध्ये भांडवल आणि नावलौकिक याची रोख रक्कम किंवा मालमत्ता देणे आवश्यक आहे. आता इथे पहिला पॉइंट समजून घ्या, फॉर कॅपिटल ब्रिंग इन कॅश
ऑब्लिक ॲसेट. जर नवीन भागीदाराने व्यवसायामध्ये कॅश आणले असेल आणि कॅश आणू शकत नसेल तर मालमत्तेच्या स्वरूपात भांडवल आणलं असेल तर त्याची जर्नल एंट्री आपण करणार आहोत. सोपी जर्नल एंट्री आहे. आपल्याला नियम आहेत माहिती आहेत, पर्सनल, रिअल आणि नॉमिनल. आता रिअल अकाउंटच्या नियमाप्रमाणे जे येईल त्याला आपण डेबिट करतो आणि व्यवसायामध्ये नवीन भागीदाराने काय आणलेलं आहे, रोख रक्कम किंवा मालमत्ता आणलेलं आहे, म्हणजेच कॅश किंवा ॲसेट. मग कॅश किंवा ॲसेट आपल्याकडे येणार आहे म्हणून कॅश ऑब्लिक ॲसेट अकाउंटला डेबिट होईल. टू देणारा कोण आहे तर नवीन भागीदार, मग त्याला आपण म्हणतो टू न्यू पार्टनर्स. आता ही रक्कम कोणत्या स्वरूपात देतो तो भांडवलाच्या स्वरूपात, म्हणून त्याला आपण म्हणतो न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. बघा, जर नवीन भागीदाराने रोख रक्कम व्यवसायात आणली तर कॅश अकाउंट डेबिटेड टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आणि जर मालमत्तेच्या स्वरूपात भांडवल आणलं असेल तर ॲसेट अकाउंट डेबिटेड टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. सेम याच पद्धतीने गुडविलची रक्कम सुद्धा आणली असेल तर कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट अशी एंट्री होते. पण गुडविलसाठी स्वतंत्र एंट्रीज आहेत, स्वतंत्र चार्ट आहे, तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तुर्तास आपण कॅपिटल ब्रिंग इन कॅशची एंट्री पाहिली. आता यानंतर आपल्या व्यवसायातील ज्या मालमत्ता आहेत त्या रिव्हॅल्यूड केल्या जातात. उदाहरणार्थ एक छोटंसं उदाहरण आपण त्यासाठी पाहूयात. फॉर एक्झाम्पल 2011 मध्ये ए आणि बी ने व्यवसाय सुरू केला. बघा, 2011 मध्ये ए आणि बी ने व्यवसाय सुरू केला आणि तेव्हा त्यांनी व्यवसायामध्ये एक बिल्डिंग आणलेली होती किंवा एक कम्प्युटर होता किंवा काही फर्निचर होतं किंवा काही मशिनरी होती. 2020 साली त्याच्या किमती तेवढ्याच असणार आहेत का? नाहीत. आपल्या अकाउंटिंग नियमाप्रमाणे या आपण सर्व ॲसेट्स आहेत त्या बुक व्हॅल्यूज लेस डेप्रिसिएशन या किमतीने दाखवतो. पण मार्केटमध्ये ॲक्च्युअल प्राइस त्याची नेहमी वेगळी असते. मग 2020 मध्ये जेव्हा आपण सी या नवीन व्यक्तीला प्रवेश देणार आहोत तेव्हा या सर्व ॲसेट्सची किमती आपल्याला बदलाव्या लागतील, मार्केट व्हॅल्यूज विचारात घ्यावे लागतील. त्यालाच आपण रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट असं म्हणतो. मग या ॲसेट आणि लायबिलिटीची किमती बदलल्यानंतर व्यवसायाला काही ठिकाणी नफा होतो, काही ठिकाणी नुकसान होतं. मग त्यासाठीच्या एंट्रीज कोणत्या आहेत आणि हे जे बदल आहेत यासाठी मी त्याला म्हटलंय आपण याला रिव्हॅल्युएशन म्हणतो. मग यासाठी एक स्वतंत्र अकाउंट तुम्हाला तयार करावं लागतो. त्या अकाउंटचं नाव आहे रिव्हॅल्युएशन अकाउंट किंवा त्याच अकाउंटला दुसरं एक नाव आहे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. दोन्हीपैकी कोणतंही एक तुम्ही नाव वापरलं चालेल. तुर्तास तरी आपण सध्या रिव्हॅल्युएशन अकाउंट हे नाव वापरणार आहोत. तर आता समजून घ्या, फॉर इन्क्रीज इन ॲसेट, ॲसेटची किंमत वाढली. आता ॲसेटची किंमत वाढली तर आपला काय होणार आहे, नक्कीच नफा होणार आहे. आणि जर व्यवसायाला नफा झाला तर तुम्हाला नियम माहिती आहे नॉमिनल अकाउंटचा, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. मी इथं तुम्हाला एक रिव्हॅल्युएशन अकाउंट तयार करून दाखवतो, त्याच्यावरून तुम्हाला त्या एंट्रीज लक्षात ठेवणं सोपं जाईल. प्रत्येक अकाउंटला दोन बाजू असतात. एक बाजू डेबिट साईड असते, डेबिट, आणि दुसरी साईड असते ती क्रेडिट साईड. आता जर नफा असेल तर तो नफा आपण कोणत्या साईडला दाखवतो, क्रेडिट साईडला, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. जर आपलं नुकसान असेल तर ते नुकसान कुठे दाखवतो आपण, डेबिट साईडला दाखवतो, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. आता एक छोटंसं उदाहरण घेऊयात आपण. बिल्डिंगची किंमत 1,00,000 रुपये होती आणि ती किंमत आपण रिव्हॅल्यू केली आणि 1,50,000 केली. म्हणजे ॲसेटची किंमत काय केली आपण, इन्क्रीज केली, वाढवलेली आहे. मग आपला काय झाला, नफा झाला. किती रुपये नफा झाला, 50,000 रुपये नफा झाला. नफ्याची नोंद आपण कुठे करतो, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला. मग इथे लिहितो आपण बाय ॲसेट, बिल्डिंग म्हणू शकतो किंवा इथे आपण एंट्रीसाठी म्हणतोय बाय ॲसेट. म्हणजे याची जर्नल एंट्री कशी झालेली आहे, रिव्हॅल्युएशन अकाउंटला क्रेडिट झालेलं आहे आणि ॲसेट अकाउंटला काय झालेलं आहे, डेबिट झालेलं आहे. मग त्याची जर्नल एंट्री होते ॲसेट अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट, ॲसेट अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. याच्या बरोबर उलट
फॉर डिक्रीज इन ॲसेटची किंमत कमी झाली. उदाहरणार्थ फर्निचरची किंमत 60,000 रुपये होती आणि फर्निचरची किंमत आता 50,000 रुपये आपण दाखवणार आहोत, रिव्हॅल्यूड केलेले आहे. मग मला सांगा इथं आपलं काय होणार आहे, नुकसान होणार आहे. आणि नुकसान कुठे दाखवतो आपण, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला दाखवतो. मग ज्या ॲसेटचं नुकसान असेल त्या ॲसेटचं नाव लिहू शकता की आपण एंट्रीसाठी ॲसेट म्हणूया. मग याची जर एंट्री कशी होणार आहे, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिटेड टू ॲसेट अकाउंट. म्हणजे याची ज्याला एंट्री होणार, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू ॲसेट अकाउंट. या एंट्रीज मुद्दा म्हणून मी समोरासमोर घेतलेला आहे जेणेकरून तुमच्या लक्षात राहतील. इन्क्रीज इन ॲसेट असेल तर ॲसेट टू रिव्हॅल्युएशन, डिक्रीज इन ॲसेट असेल तर रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू ॲसेट अकाउंट. आता या एंट्रीज पाठ करण्यापेक्षा हा चार्ट तुम्ही लक्षात ठेवला तर चालेल की रिव्हॅल्युएशन अकाउंटला नफा झाला तर क्रेडिट साईडला लिहितात, नुकसान झाले तर डेबिट साईडला लिहितात. एवढं तुम्ही लक्षात ठेवलं तर तुमच्या त्या एंट्रीज लक्षात राहतील. ॲसेटच्या बरोबर उलट लायबिलिटी आहे. आता लायबिलिटी म्हणजे देणे किंवा आपण त्याला म्हणतो कर्ज. आपण याला कर्ज म्हणूयात. बघा आपण याला काय म्हणूयात, कर्ज म्हणूयात. आता मला सांगा, समजा तुमचं लोन आहे ते 5 लाख रुपये आहे आणि ते कमी झालेलं आहे, किंवा काही कर्ज माफ झालं असेल, रिव्हॅल्युएशन झालं असेल, ते कर्ज कमी होऊन 4 लाख रुपये झालं. मग मला सांगा, कर्ज तुमचं आधी किती होतं, 5 लाख, माफ होऊन तुमचं कर्ज राहिले किती, 4 लाख. म्हणजे कर्जाची रक्कम कमी झाली म्हणजे काय झालं, आपला नफा झाला. लक्षात घ्या, मालमत्तेचं कॅल्क्युलेशन उलट असतं आणि कर्जाचं कॅल्क्युलेशन उलट असतं. मालमत्ता कमी झाली की नुकसान होतं, परंतु कर्ज जर कमी झालं तर आपलं काय होणार आहे, नफा होणार आहे. आणि कर्ज कमी झालं की आपला नफा होणार. नफा आपण क्रेडिट साईडला दाखवतो, म्हणजे इथे लिहितो बाय लायबिलिटी. म्हणजे कर्ज कमी झालं, मालमत्ता लायबिलिटी कमी झाली तर त्याची एंट्री काय होणार आहे, रिव्हॅल्युएशनला क्रेडिट म्हणजे लायबिलिटी अकाउंटला डेबिट. एंट्री होणार लायबिलिटी अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. तर इथे लिहिलेलं आहे फॉर डिक्रीज इन लायबिलिटी. जर आपलं देणं कमी झालं तर आपला नफा होणार आहे, मग त्याची एंट्री होणार आहे लायबिलिटी अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. बघा इथे इन्क्रीज इन ॲसेट आहे, ॲसेट टू रिव्हॅल्युएशन. डिक्रीज इन लायबिलिटी, इन्क्रीजच्या अपोजिट शब्द आहे, डिक्रीज इन लायबिलिटी, लायबिलिटी अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. आणि शेवटी लायबिलिटी जर इन्क्रीज झाली, समजा कर्ज होतं 1 लाख रुपये आणि ते कर्ज वाढलेलं आहे 1,20,000 रुपये झालेलं आहे, तर आपल्या इथं काय होणार आहे, नुकसान होणार आहे. आणि नुकसान आपण कुठे दाखवतो, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवतो. मग त्याची एंट्री होणार आहे रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू लायबिलिटी अकाउंट. इन्क्रीज इन लायबिलिटीची एंट्री होणार आहे रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू लायबिलिटी अकाउंट. आता यानंतर पुढचा जो पार्ट आहे तो कसा आहे, तर अनरेकॉर्डेड ॲसेट. एखादी मालमत्ता आपण दाखवलेलीच नव्हती, चुकून आपण विसरलो होतो दाखवायची, ती जर व्यवसायात आली तर आपलं काय होणार आहे, नफा होणार आहे. म्हणजे अनरेकॉर्डेड ॲसेट आपण कुठे दाखवतो, क्रेडिट साईडला दाखवतो. म्हणजे रिव्हॅल्युएशन अकाउंटला क्रेडिट, अनरेकॉर्डेड ॲसेट अकाउंटला डेबिट. मग अनरेकॉर्डेड ॲसेट व्यवसायात आली तर आपला काय होणार आहे, नफा. नफा आपण रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला दाखवतो. म्हणजे अनरेकॉर्डेड ॲसेट अकाउंट डेबिट, अनरेकॉर्डेड ॲसेट अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट, अशी त्याची एंट्री होणार आहे. यानंतर जर एखादी लायबिलिटी व्यवसायात आली, अचानक आपण एखादी लायबिलिटीचं पोस्टिंग दाखवलं असेल तर आपलं नुकसान होणार आहे, कारण की कर्ज वाढलंय की नुकसान होतं. नुकसान कुठे दाखवतो, रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला. म्हणजे अनरेकॉर्डेड लायबिलिटी असेल तर ती रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला दाखवतात. त्याची एंट्री होते रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू अनरेकॉर्डेड लायबिलिटी. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू अनरेकॉर्डेड लायबिलिटीज अकाउंट. या पद्धतीने इन्क्रीज, डिक्रीज आणि अनरेकॉर्डेडच्या एंट्रीज तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्यासाठी हा फॉर्मॅट लक्षात ठेवला तरी चालेल. पुन्हा एकदा लक्षात घ्या, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला नुकसान दाखवतो, क्रेडिटला नफा दाखवतो. मग एखादी मालमत्ता वाढली तर नफा होणार, मालमत्ता कमी झाली तर नुकसान होणार. कर्ज वाढलं तर नुकसान होणार, कर्ज कमी झालं तर नफा होणार.
एखादी मालमत्ता व्यवसायात आली अनरेकॉर्डेड असेट तर नफा म्हणायचा आहे, लायबिलिटी व्यवसायात आली तर त्याला नुकसान म्हणायचं आहे. या पद्धतीने तुम्ही एंट्रीज नाही पाठ केल्या त्याच्यात हा जर फॉर्मॅट लक्षात ठेवला तरी तो अत्यंत सोयीस्कर आहे. आता याच्यानंतर काही सिंपल एंट्रीज आहेत. त्या सिंपल एंट्रीज मी पुढे लिहून ठेवलेल्या आहेत. बेसिक एंट्रीजमध्ये आहेत त्या फॉर असेट सोल्ड, मालमत्ता विकली. माहिती आहे आपल्याला जर मालमत्ता विकली तर आपल्याकडे काय येणार आहे कॅश आणि काय जाणार आहे मालमत्ता. मग त्याची एंट्री कशी होणार आहे कॅश अकाउंट डेबिटेड, जे येईल त्याला डेबिट टू काय जाणार आपल्याकडून ॲसेट अकाउंट, कॅश अकाउंट डेबिटेड टू ॲसेट अकाउंट. याच्या अपोजिट जर लायबिलिटी पेड केली आपण तर लायबिलिटी कमी होणार आहे आपली. ओके, लायबिलिटी जर कमी झाली तर लायबिलिटी अकाउंटला डेबिट होणार आहे आणि आपल्याकडून काय जाणार आहे कॅश जाणार आहे. म्हणजे त्याची एंट्री होणार आहे लायबिलिटी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, लायबिलिटी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. आता पुढच्या एंट्रीज याला संलग्न आहे. ॲसेट सोल्ड कॅश अकाउंट डेबिट टू ॲसेट अकाउंट आणि ॲसेट टेकन ओव्हर बाय पार्टनर. म्हणजे आपण सोल्ड केलेलं नाही आहे, म्हणजे आपल्याला कॅश मिळणार आहे का नाही. मग ती कोणी घेतलेली आहे तर पार्टनरने घेतलेली आहे. म्हणजे या एंट्रीमध्ये कॅश अकाउंटऐवजी कोणाचं नाव येणार आहे पार्टनरचं नाव येणार आहे. म्हणजे एंट्री होणार पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू ॲसेट अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू ॲसेट अकाउंट. ॲसेट आपल्याकडून जाणार पण कोणी घेतलेले आहे पार्टनरने घेतलेले आहे. जो मिळणार आहे त्याला डेबिट करा, जे जाणार आहे त्याला क्रेडिट करा. मग ॲसेट सोल्डची एंट्री होती कॅश टू ॲसेट, टेकनओव्हरची एंट्री पार्टनर्स कॅपिटल टू ॲसेट. फक्त कॅश ऐवजी काय लिहिलं पार्टनर्स कॅपिटल. तसंही तुझं लक्षात ठेवू शकता. लायबिलिटी पेडची एंट्री लायबिलिटी टू कॅश, मग लायबिलिटी टेकनओव्हरची एंट्री कॅश ऐवजी कोणता अकाउंट वापरायचा आहे पार्टनर्स कॅपिटल. म्हणजे एंट्री काय होणार आहे लायबिलिटी अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. या पद्धतीने तुम्हाला ॲडमिशनच्या सर्व एंट्रीज लक्षात ठेवणं आवश्यक आहे. बघा आता पहिली एंट्री केलेली आहे फॉर कॅपिटल ब्रिंग इन कॅश, त्याची एंट्री कॅश अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. त्याच्यानंतर इन्क्रीज इन असेट, डिक्रीज इन असेट, डिक्रीज इन लायबिलिटी, इन्क्रीज इन लायबिलिटी, अनरेकॉर्डेड असेट, अनरेकॉर्डेड लायबिलिटी. या एंट्रीज तुम्ही रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या फॉर्मॅटनुसार लक्षात ठेवू शकता. असेट सोल्ड, ॲसेट टेकन ओव्हर, लायबिलिटी पेड, लायबिलिटी टेकन ओव्हर या एंट्रीज आहेत. या अगदी बेसिक एंट्रीज आहेत, याही तुम्हाला लक्षात ठेवायचं. आता मगाशी मी सांगितलं त्या पद्धतीने तुम्हाला इथे गुडविलचं कॅल्क्युलेशन करावं लागतं. तर त्याचं एक सेपरेट मी फॉर्मॅट देतो. ट्रीटमेंट ऑफ गुडविल असं म्हणतो त्याला, ट्रीटमेंट ऑफ गुडविल इन ॲडमिशन ऑफ ए पार्टनर. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे जेव्हा नवीन भागीदाराचा प्रवेश होतो तेव्हा त्याला व्यवसायामध्ये दोन प्रकारची रक्कम आणावी लागते. एक म्हणजे कॅपिटल आणि दुसरं म्हणजे गुडविल. कॅपिटल ब्रिंग इन कॅश असेल तर कॅपिटल कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. गुडविलची रक्कम आणली असेल तर त्याच्या एंट्रीज कशा करायचे ते पाहूयात आपण. फॉर गुडविल ब्रिंग इन कॅश अँड रिटेन म्हणजे ठेवणे. म्हणजे गुडविलची रक्कम व्यवसायात आणली आणि ती रक्कम व्यवसायामध्येच. वेलकम फ्रेंड्स. आता आपण ट्रीटमेंट ऑफ गुडविल म्हणजे ॲडमिशन ऑफ ए न्यू पार्टनरमध्ये गुडविलच्या एंट्रीज कशा प्रकारे करतात ते आपण पाहणार आहोत. फॉर गुडविल ब्रिंग इन कॅश अँड रिटेन. मग सांगितल्याप्रमाणे की गुडविलची रोख रक्कम नवीन भागीदाराला व्यवसायात आणावी लागते. म्हणजे व्यवसायामध्ये काय येणार आहे कॅश, त्याची एंट्री होणार आहे कॅश अकाउंट डेबिटेड टू कशाची रक्कम व्यवसायामध्ये आलेली आहे गुडविल अकाउंट. आणि हे गुडविल व्यवसायामध्येच ठेवावं लागतं आणि हे गुडविल ओल्ड पार्टनरसाठी आणलेलं असतं. त्यामुळे गुडविल रिटेन याची दुसरी एंट्री आपली करावी लागणार आहे गुडविल अकाउंट डेबिटेड टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. म्हणजेच तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे जेव्हा नवीन भागीदार व्यवसायामध्ये गुडविलची रोख रक्कम आणतो तेव्हा आपल्याला कंपल्सरी दोन एंट्रीज करायच्या आहेत.
पहिली एंट्री करायची आहे कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट, दुसरी एंट्री करायची आहे गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. कारण की ही जी गुडविलची रक्कम आणलेली आहे ही कोणाच्या अकाउंटला जमा होणार आहे, ओल्ड पार्टनर्समध्ये, ओल्ड पार्टनर्सच्या अकाउंटला जमा होणार आहे. म्हणजे दोन एंट्रीज आपल्याला करायच्या आहेत, कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट, गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. यानंतर गुडविल रेज्ड, म्हणजेच जर नवीन भागीदाराने व्यवसायाची रोख रक्कम आणली नाही किंवा तो आणू शकत नसेल, नॉट ब्रिंग इन कॅश, मग त्याने जर रोख रक्कम व्यवसायामध्ये आणली नसेल तर एंट्री काय करायची आहे, तर वरील एंट्रीज प्रमाणे पहिली एंट्री फक्त होणार नाहीये. म्हणजे नवीन भागीदाराने व्यवसायाची रोख रक्कम आणलेली नाही त्या पहिली एंट्री होणार नाहीये, तर फक्त दुसरी एंट्री गुडविल रेजची होणार आहे. ती एंट्री होणार आहे गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. मग तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, गुडविल ब्रिंग इन कॅश असेल, कॅश टू गुडविल, गुडविल टू ओल्ड पार्टनर्स, आणि गुडविल ब्रिंग इन कॅश नसेल तर गुडविल रेज म्हणतो आपण, तर एंट्री होणार आहे गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आता यानंतर गुडविल रिटर्न ऑफ, रिटर्न ऑफ म्हणजे काढून टाकणे. म्हणजे गुडविल व्यवसायाच्या पुस्तकात दाखवायचंच नाहीये, बॅलन्स शीटला गुडविल आलंच नाही पाहिजे, तर काय करावं लागेल, तर हे गुडविल आपल्याला सर्व भागीदारांमध्ये डिस्ट्रीब्यूट करावं लागेल. मग डिस्ट्रीब्यूट करायचं असेल तर त्याची एंट्री काय होणार आहे, ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट, ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट, टू गुडविल अकाउंट. आणि शेवटची एंट्री आपण लक्षात ठेवायची आहे ती आहे फॉर गुडविल विथड्रॉन बाय ओल्ड पार्टनर्स. आता या एंट्रीचा एक पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, या एंट्रीमध्ये गुडविल अकाउंट कुठेही येत नाही. मग गुडविल विथड्रॉन म्हणजेच काय, तर जी रक्कम गुडविलच्या स्वरूपात नवीन भागीदाराने आणलेली असते ती रक्कम ओल्ड पार्टनर्स विथड्रॉन करतात. म्हणजे डेबिट द रिसिव्हर कोणाला रक्कम मिळणार आहे, ओल्ड पार्टनर्सना मिळणार आहे. ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू काय घेतलेलं आहे व्यवसायातून, काय जाणार आहे, कॅश. या एंट्रीमध्ये गुडविलचा उल्लेख होणार नाही, परंतु रक्कम गुडविलची घ्यायची आहे. समजा 20,000 रुपये गुडविल आणले असेल तर इथे रक्कम किती रुपये येणार आहे, 20,000 रुपये येणार आहे. या 4 एंट्रीज तुम्हाला परफेक्ट लक्षात ठेवायच्या. एक गुडविल ब्रिंग इन कॅशच्या 2 एंट्रीज करतो, कॅश टू गुडविल, गुडविल टू ओल्ड पार्टनर्स. गुडविल जर ब्रिंग इन कॅश नसेल म्हणजेच गुडविल रेज केला असेल तर फक्त सेकंड एंट्री गुडविल टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल. या 2 पैकी एक एंट्री तुम्हाला डेफिनेटली विचारली जाणार आहे. त्यानंतर रिटर्न ऑफ किंवा विथड्रॉन जर सांगितलं असेल तर या एंट्रीज करा. गुडविल रिटर्न ऑफची एंट्री होते ऑल पार्टनर्स कॅपिटल टू गुडविल, आणि गुडविल विथड्रॉनची एंट्री याच्यामध्ये गुडविल अकाउंटच येत नाहीये, ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. या पद्धतीने तुम्हाला गुडविलच्या एंट्रीज लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे. आता थोडंसं मी रिवाइज करतो ज्या पाठीमागे झालेल्या एंट्रीज होत्या त्या. यामध्ये आपण ॲसेट लायबिलिटीज रिव्हॅल्यूड करतो म्हणून आपण एक स्वतंत्र अकाउंट तयार करतो, रिव्हॅल्युएशन अकाउंट. नुकसान झालं असेल, तोटा झाला असेल तर डेबिट साईडला, नफा झाला असेल, फायदा झाला असेल तर क्रेडिट साईडला. बघा लक्षात ठेवा. आता या एंट्रीज कशा लक्षात ठेवायच्या त्या पुन्हा एकदा रिवाइज करतो मी. म्हणजे ॲडमिशन ऑफ पार्टनरच्या सर्व एंट्रीज आपल्या लक्षात येतील. पहिला, जर नफा झाला तर क्रेडिटला, नुकसान झालं तर डेबिटला. आता मी म्हणलं की इन्क्रीज इन ॲसेट, मालमत्तेची किंमत वाढली. इन्क्रीज इन ॲसेट म्हणजे काय झालं, आपला नफा झाला. कुठे दाखवणार आपण, क्रेडिट साईडला बाय ॲसेट अकाउंट. ह्याच्या उलट मी म्हणलं डिक्रीज इन ॲसेट, मालमत्तेची किंमत कमी झाली. कमी झालं म्हणजे नुकसान झालं, म्हणजे डेबिट साईडला लिहिणार आपण टू ॲसेट अकाउंट. बरोबर. इथे मी म्हणतो ॲसेटची किंमत वाढली, इन्क्रीज इन ॲसेट. इथे म्हणतो ॲसेटची किंमत कमी झाली, डिक्रीज इन ॲसेट. याच्या उलट लायबिलिटीची किंमत वाढली. बघा, लायबिलिटीची किंमत वाढली, इन्क्रीज इन लायबिलिटी. लायबिलिटीची किंमत वाढली तर आपलं नुकसान होणार आहे, म्हणजे डेबिट साईडला लिहायचं आहे टू लायबिलिटीज अकाउंट, टू लायबिलिटी अकाउंट. आणि इथे लायबिलिटी काय झालेली आहे, वाढलेली आहे आपली, म्हणजे आपलं नुकसान झालेलं आहे. ॲसेट वाढली, नफा, लायबिलिटी वाढली, नुकसान. तसं ॲसेट कमी झाली, नुकसान, मग लायबिलिटी कमी झाली तर काय होणार आपला,
नफा होणार आहे. डिक्रीज इन लायबिलिटी, लायबिलिटी कमी झाली तर आपलं काय होणार आहे, नफा होणार आहे. लायबिलिटी कमी झाली तर नफा झाला. यानंतर आणखी 2 एंट्री सांगितल्या होत्या. ॲसेट अनरेकॉर्डेड ॲसेट होती, ती बिझनेसमध्ये आली तर आपला नफा होणार, म्हणजे क्रेडिट साईडला जाणार बाय अनरेकॉर्डेड ॲसेट. ॲसेट आली, मालमत्ता आली किंवा वाढली म्हणू शकतो आपण. आणि अनरेकॉर्डेड लायबिलिटी असेल, म्हणजे एखादी लायबिलिटी आपण नोंदच केलेली नाहीये, ती जर आपण केली तर ती डेबिट साईडला जाणार आहे, कारण की ते नुकसान झालेलं आहे. अनरेकॉर्डेड म्हणजे एखादं कर्ज आहे, ते कर्ज व्यवसायात आलेलं आहे किंवा वाढलेलं आहे, आणि कर्ज आलं व्यवसायामध्ये किंवा कर्ज वाढलं तर आपलं नुकसान होतं. इन्क्रीज इन ॲसेट, डिक्रीज इन ॲसेट, इन्क्रीज इन लायबिलिटी, डिक्रीज इन लायबिलिटी, अनरेकॉर्डेड ॲसेट आणि अनरेकॉर्डेड लायबिलिटी. आणि यानंतर मग आणखी 4 एंट्रीज आहेत. ॲसेट सोल्ड असेल तर कॅश टू ॲसेट, मालमत्ता विकली, कॅश टू ॲसेट. ॲसेट टेकन ओव्हर बाय पार्टनर, पार्टनर्स कॅपिटल टू ॲसेट. काय बदल केला मी, फक्त कॅश ऐवजी पार्टनर्स कॅपिटल म्हणलं. ॲसेट सोल्डची एंट्री लक्षात ठेवा, ॲसेट टेकन ओव्हरची एंट्री लक्षात राहील. ॲसेट सोल्ड कॅश टू ॲसेट, ॲसेट टेकन ओव्हर पार्टनर्स कॅपिटल टू ॲसेट. लायबिलिटी पेडची एंट्री होते, लायबिलिटी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. आणि लायबिलिटी टेकन ओव्हरची सांगितलं मी, कॅश ऐवजी पार्टनर्स कॅपिटल. लायबिलिटी टेकन ओव्हर किंवा पेड बाय पार्टनरची एंट्री, लायबिलिटी अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. एवढ्या एंट्रीज तुम्हाला ॲडमिशन ऑफ पार्टनरशिप, ॲडमिशन ऑफ ए न्यू पार्टनर याच्यामध्ये पाहायचे आहेत. ओके, मग ह्या एंट्रीज तुम्ही परफेक्ट करून ठेवा. आता याच्यानंतर आपण पहिलं एक्झाम्पल ॲडमिशन ऑफ पार्टनरशिपचं घेणार आहोत, ॲडमिशन ऑफ ए न्यू पार्टनरचं घेणार आहोत.